नमस्कार, मी सुनीता. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. तर काल ना दत्त मंदिरात गेलेली असल्यामुळे तिथं ना खूप जास्वंदाची झाडं आहेत. मोकळं वातावरण आहे. तिथं खूप मोठं पटांगणही आहे. मी तुम्हाला मागे एका व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. तर तिथून मी मस्त छान जास्वंदाच्या कड्या घेऊन आलेली होती आणि त्या कड्या रात्रभर पाण्यामध्ये ठेवलेल्या होत्या. तर किती सारे फुलं जी आहेत ती झालेली आहेत. आज देवांनाही खूप जास्त फुलं होतील आणि परत मला तेलही बनवायचं आहे केसांसाठी जे बनवते ना ते. तर त्याच्यातही कामाला येतील. खास करून फुलांसाठीच ते तेल बनवायचं राहिलेलं होतं. बाकी सगळं साहित्य होतं माझ्याकडे, तेवढं राहिलेलं होतं. आणि ही जी तेलाची बॉटल आहे ही आता नवीन आणलेली आहे किचनमध्ये यूज करण्यासाठी. पईने टाकण्यापेक्षा आपण डायरेक्ट असं टाकू शकतो. याची खूप जास्त दिवसापासून हौस होती. तर किचनमध्ये छोटी-मोठी कुठलीही गोष्ट असू द्या, त्या गोष्टीचा आनंद आपला खूप जास्त मोठा असतो. आपल्या बायकांना सगळ्यांनाच किचनमध्ये अगदी चमच्यापासून म्हणा किंवा कुठल्याही बॉटलपासून म्हणा, तर ती वस्तू आणली की आपल्याला खूप जास्त तिचं कौतुक असतं. तर तसंच मी ती बॉटल आता भरून ठेवलेली आहे. मी ऑनलाईनही चेक केल्या होत्या, मिशोवरती वगैरे बघितलेलं मी, पण काचेच्याच होत्या, स्टीलमध्ये नव्हत्या. म्हटलं स्टीलपैकी घेऊया, कारण कसं काचेची जरा भीती असते. पण जरा जाडवाला काच वाटत होता मला तो फोटोमध्ये बघितल्यानंतर सुद्धा आणि रिव्ह्यू वगैरे बघितल्यावर. पण आता दुकानातून ही माझ्या सासूबाईंनी मला आणून दिलेली होती, त्यासाठी मग आता ही यूज करते आणि खूप छान मस्तही आहे. अगदी स्वस्तात मस्त अशी मला मिळालेली आहे. तर कालची फुलं तुम्हाला दाखवलीत की किती सारे कड्या आलेल्या होत्या. बाकीचे मी तेल बनवण्यासाठी काढून ठेवलेले आहेत आणि बाकीचे देवांना वाहिलेले आहेत. आजची देवपूजा सिद्धीने केलेली होती. अधूनमधून एखाद्या दिवशी मी देवपूजा वगैरे करायला या दोघींनाही सांगत असते किंवा सुट्टी असली की. इतर दिवशी तर त्यांना वेळच नसतो, कारण सकाळी गेल्या म्हटल्यावर वेळ नसतो मुलांनाही, परत अभ्यास वगैरे खूप जास्त काय काय असतंच. पण सुट्टीच्या दिवशी आवर्जून त्यांना अधूनमधून एखाद्या दिवशी पूजे वगैरेसाठी सांगत असते. आणि आज मला दुपारच्या वेळेसाठीही बरंच काय काय नियोजन वगैरे होतं माझं, त्यामुळे सकाळी खूप जास्त धावपळ वगैरे होती, वेळ कमी होता. तर आणि काही कामं जर मोजकीशी मुलांना सांगत राहिली तर त्यांनाही सवय होते. नाहीतर ऐन वेळेला जर आपण कुठे गेलं, काही झालं, बऱ्याचदा थोडीफार तरी सवय लागलेली चांगलीही असते. त्यानंतर मग देवपूजा वगैरे झालेली असल्यानंतर मग इथं नाश्त्याची माझी तयारी चालू होती. नाश्त्यामध्ये पोहेच बनवणार आहे आणि मटकी तुम्हाला सुरुवातीला दाखवली. काल सकाळीच मी मटकी भिजत घातलेली होती आणि ती रात्री मग कापडामध्ये गुंडाळून ठेवलेली असल्यामुळे छान मस्त मोड आलेले होते मटकीला. तर आता विचार केला की नुसते पोहे न बनवता रस्सा पोहे बनवूया, कारण सिद्धीला ना नुसते पोहे दिले तर तिला आवडत नाही आणि रस्सा पोहे मात्र सगळ्यांच्या आवडीचेच असतात. त्यासाठी मग सुरुवातीला कांदा वगैरे कट करून घेत आहे. आणि एक्झाम चालू असल्यामुळे मध्ये मुलांना गॅप आहे. आता स्कूलला सुट्ट्या असतात, अधूनमधून एक दिवस पेपर असतो, एक दिवस सुट्टी, असं नियोजन चालू असल्यामुळे बरंच मध्ये सुट्ट्या आहेत आता. त्यामुळे जरा थोडंफार निवांत असं रुटीन जे आहे ना ते चालू आहे. एकदाची स्कूल वगैरे व्यवस्थित असली की मग आपलं जे काही डेलीचं रुटीन आहे ना ते व्यवस्थित बरोबर घरातल्यानुसार चालू असतं. पण मात्र घरात जर सगळी असली त्यावेळेस जरा आपलंही रुटीन आरामात होत असतं. कधीतरी असं आपणही थोडंफार आरामात उठणं म्हणा किंवा आरामाचं रुटीन सुरू करणं हे आपलंही चालूच आहे. आणि कुठे बाहेर जाऊन आलो ना 2-4 दिवसासाठी, 8 दिवसासाठी, तर सगळंच आपलं रुटीन जे आहे ना ते विस्कटून गेलेलं असतं. म्हणजे घरातील कामांपासून तर कुठल्याही प्रत्येक गोष्टींपासून आपलं रुटीन सगळं चेंज होऊन जातं. एकदाची आपल्याला व्यवस्थित छान सवय झालेली असली तर अधूनमधून कुठे जायचं निघाल्यावरती मात्र हे असंच होत असतं. आणि त्यातल्या त्यात 10वीच्या परीक्षा असल्या की स्कूलचा टायमिंग तर इतका, म्हणजे दुपारच्या वेळेस स्कूल असते, नाहीतर मग सकाळची स्कूल असली की हाफ डे असतो. अगदी 1-1.5 तासासाठी स्कूल असली ना की खूप आपल्यालाही जाण्या येण्याचा नुसता हेरपाटा आणि सगळ्याच गोष्टींचं, घरातली कामं सोडून पडा, हे करा ते करा, खूप जास्त रुटीनमध्ये बदल होत असतो. त्यामुळे खूप धावपळही होते. तर असं आता चालायचंच आहे जोपर्यंत आता ह्या परीक्षा संपत नाही मुलांच्या तोपर्यंत, आणि त्यानंतर मग पुन्हा सुट्ट्या लागतीलच मुलांना. मटकीचा मी इथे रस्सा बनवलेला आहे, साधा आणि सोप्पा. कांदा, टोमॅटो वगैरे, लसूण, जिरे, मोहरी याची फोडणी वगैरे देऊन झाल्यानंतर त्याच्यात मोड आलेली मटकी घातलेली होती आणि पाणी घातलेलं आहे, रस्सा बनवलेला आहे.
पोह्यांसोबत जर हा रस्सा असला तर पोहे खाण्याची मजा जरा अजून जास्त वाढून जाते, कारण नुसते पोहे खाण्यापेक्षा त्याच्यावरती हा रस्सा आणि त्यानंतर मग कांदा बारीक चिरलेला, टोमॅटो वगैरे, बारीक शेव वगैरे टाकलेली असली की मग अजून छान लागतात. तर आता इथे पोहे बनवलेले आहेत, झटपट पटकन असे पोहे बनवले, कारण यांनाही लवकर जायचं होतं आज. त्यामुळे घरातून निघायच्या आधी थोडंफार खाऊन गेलेलं असलं की जरा आपणही निवांत असतो. म्हणजे पुढचं जर आपण स्वयंपाकाला उशीरही झाला तरी किंवा जेवणाला उशीर झाला तर मग जरा आपण रिलॅक्स असतो. त्यामुळे सकाळी थोडा का होईना नाश्ता करून घराबाहेर पडलेलं कधीही चांगलं. आणि असं रोजचंच जर नाश्त्याचं घरामध्ये असेल तर शेवटी काय बनवावं नाश्त्याला, तोही एक सर्वात जास्त मोठा प्रश्न असतो. कारण मेन म्हणजे बनवायला वेळ नाही, पण मग ते विचार करण्यासाठी आणि काय बनवू हे याच्यामध्येच आपला खूप जास्त वेळ जो आहे तो निघून जातो. पोहे मस्त छान असे तयार झालेले आहेत. त्यानंतर त्याच्यावरती मटकी घातलेली आहे, आपण जो रस्सा बनवला होता तो. वरून थोडं फरसाण घातलं, बारीक पिवळी शेव घातलेली आहे आणि टोमॅटो घातलेला आहे, निंबू दिलेला आहे. मस्त छान असा नाश्ता झालेला आहे. हा पोह्यांचा नाश्ता झाला म्हणजे जेवणाची सुद्धा जास्त भूक नसतेच. तर चला, मस्त छान रस्सा पोह्यांचा नाश्ता वगैरे झाला आणि वेदूचा स्कूलचा टायमिंग झालेला होता. तोपर्यंत तिला घ्यायला गेली आणि तिला घेऊन आल्यानंतर तिकडनं येताना मग कोथिंबीर वगैरे आणि हिरवी मिरची घेऊन आलेली होती. ते नीट करून घेतलेले आहे, कारण वेळच्या वेळी तेही नीट करून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. मिरच्यांच्या देठासकट जर आपण फ्रीजमध्ये ठेवले तर ते टिकत नाही, लवकर सडतात, खराब होतात, अर्ध्या फेकल्या जातात. व्यवस्थित छान धुवून वगैरे ठेवल्या तर मग टिकतातही चांगल्या. आणि कोथिंबीर जी आहे ती निवडून ठेवलेली आहे आणि बॉक्समध्ये खाली टिश्यू पेपर टाकून घेतलेला आहे, जेणेकरून पाणी वगैरे सुटलं तर मग कोथिंबीरही खूप जास्त दिवस टिकते. त्यानंतर दुपारी असा काही ना काही उद्योग, म्हणजेच आमची होळीची तयारी जी आहे ती चालू आहे. होळीला आमच्या इकडे हे असंच करतात. तुमच्या इकडे करतात किंवा नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही होळीला काय बनवतात स्वयंपाकामध्ये. मी गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ घालून आपली नॉर्मल चपात्यांची कणिक मळतो तशी मळून घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने छोटा गोळा घेऊन त्याचं हातानेच असं गोल गोल रोल करत अशा पद्धतीने लाडवे जे आहे ना ते मी इथे बनवायला घेतलेले आहेत. तुम्ही काय बनवतात ते नक्की सांगा, किंवा तुम्ही खानदेशातले असाल तर तुम्हाला माहीतच आहे की हा पदार्थ आपल्या इकडे होळीला बनवतात. आणि फुनके मागच्या वर्षीही मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच होतं. तर हे 3-4 दिवस आधी करून ठेवावं लागतं, कारण वाढण्यासाठी वगैरे टाईम लागतो आणि व्यवस्थित पूर्ण प्रॉपर सुकल्याशिवाय ते काही बनवले जात नाही. म्हणून मग आता हे करायला घेतलेले आहेत आणि 2 ते 3 दिवसामध्ये छान व्यवस्थित ते सुकूनही जातील आणि मग होळीपर्यंत जवळजवळ रेडी होतील. आपल्या इथे कसं सुकायला व्यवस्थित जागा वगैरे नसते. खिडकीमध्ये आपल्या बाल्कनीमध्ये जेवढं थोडंफार ऊन येईल तेवढ्यामध्ये ॲडजस्ट करून आपल्याला वाढवावी लागते कुठलीही वस्तू म्हटली तर. गावाकडे मस्त छान मोकळी जागा असते, त्यामुळे कुठेही वाळायला घातले तर अगदी आरामात 1 दिवसात सुद्धा हे सुकून जातात. तर अशा पद्धतीने लाटून ठेवलेले आहेत आणि बाल्कनीमध्ये असं थोडंफार ऊन येतं. जानेवारी महिन्यानंतर खूप कमी ऊन यायला लागतं, त्यामुळे काही वाढवायचं असलं ते आधीच करावं लागतं आणि खूप लवकर. त्यामुळे मी सकाळी पटकन रस्सा पोह्यांचाच बेत केलेला होता, जेणेकरून पटकन कामं होतील आणि मला हे करता येतील लाडवे. तर आता अशा पद्धतीने लाडवे जे आहेत ना ते सुकवायला टाकत आहे. थोडं थोडं जशी जशी सावली सरकेल तसं तसं ते एका याच्यात भरून ठेवेल आणि नंतर मग त्याचे तुकडे वगैरे करून नंतर एका परातीमध्ये वाळवायला ठेवलं तरीही चालतं. एकच दिवस जरा थोडी मोकळी जागा लागते, ओले असतात म्हणून. टेरेसवरही ठेवलं असतं, पण मग टेरेसवरती सारखं बघायला जावं लागतं. वरती कबूतर असतात आणि घाणही असते, टेरेसवरती खूप सारी धूळ वगैरे असते, त्यामुळे नको वाटतं काही वाळवायला टाकण्यासाठी. बेडरूमच्या बाल्कनीला जाळी नसल्यामुळे तिथेही कबूतरं, चिमण्या वगैरे दिवसभर येतच असतात. ऊन गेल्यानंतर मी लाडवे घरात घेऊन घेतलेले होते आणि मला बाल्कनीत हे झाडांचं ना आज थोडं काम करून घ्यायचं होतं. म्हणजेच परत ना वरच्या साईडला जी झाडं आहेत ना ती पूर्णपणे सुकायला लागलेली आहेत. पाण्याची कमतरता होते वाटतं यांच्यावरती तर. आणि गावाला गेली ना 3-4 दिवस, त्यामुळे जरा सुकल्यासारखी झालेली आहेत झाडं. आणि आपल्या ज्या जास्वंदाला कळ्या वगैरे येत आहेत ना भरपूर, तर त्यालाही फुलंही अगदी छोटी छोटी येत आहेत. तर म्हटलं थोडीशी माती जी आहे ना त्यांच्यातली व्यवस्थित अशी
मोकळी करून घेते आणि थोडंफार जे आहे ना त्यांच्यासाठी आणलेलं मी खत ते त्यांना टाकून देते, कारण खताचीही खूप जास्त गरज असते झाडांना अधूनमधून 8-15 दिवसातनं. पण आता खूप जास्त दिवस झाले झाडांना खत घातलंच गेलेलं नाही आहे. त्यासाठी आधी माती जी आहे ना ती उकरून व्यवस्थित अशी करून घेते आणि मग त्यांना थोडं थोडं खत घालते, कारण मोगऱ्यालाही कड्या आहेत आणि व्यवस्थित पाणी वगैरे किंवा खत त्यांना नाही भेटलं तर त्या कड्या तशाच गळून जातात आणि फुलं येत नाही मग व्यवस्थित. त्यामुळे आता त्याच्यातली सगळी माती काढून घेते किंवा बरंचसं गवत वगैरेही उगलेलं होतं ते त्याच्यातलं काढून घेतलं सगळं कुंड्यांमध्ये. कारण पूजा वगैरे मांडली जाते ना शिवरात्रीची, तर दही पंचामृताचा अभिषेक म्हणा किंवा पूजेमध्ये साहित्य असतं काही ना काही आपलं, ते टाकल्यामुळे थोडंफार गवत उगतं. तर ते काढून घेतलं सगळं आणि खत घालत आहे. हे हरियालीचं खत आहे जे आपले नर्सरीमधून झाडं आणली ना तेव्हा त्यांच्याकडूनच आणलेलं आहे. तर चांगले फुलं येतात हे घातलं की, तर तिथूनच घेऊन येत असते. दरवेळेस संपलं की तिकडनं आणायचं. बरेच दिवस पुरतं ते एक पॉकेट आणलं म्हणजे, कारण जास्त काही फुलांची झाडं नाही आहेत, 3-4च आहेत आणि 2 गुलाब तर असेच जळून गेलेले आहेत. अजून 2-3 मस्त छान अशी फुलांची झाडं आणावी असा विचार चालू आहे माझा, पण बघू आता उन्हाळ्यात गावी जाणं होत असेल तर मग थांबेल आणि तिकडनं आल्यानंतरच आपण छानपैकी झाडं जी आहेत ती लावूयात असा विचार आहे. कारण परत पुन्हा गॅप आला की परत झाडं खराब व्हायची. त्यामुळे जरा स्टॉप घेते आता, झाडं वगैरे आणायची बंद केली. नाही तर मी नर्सरीमध्ये गेलेली होते ना, इतकी छान मस्त मस्त फुलं होती झाडांना, पण त्याचसाठी घेतली नाही, कारण आपण परत घरी नसलो की झाडं खराब झाली की परत तेवढंच आपल्याला वाईट वाटतं. म्हटलं तिकडनं आली ना की मग घालूयात. सकाळी झाडांना पाणी घातलेलं नव्हतं, कारण ठरलेलंच होतं की माती वगैरे उकरून खत वगैरे घालूयात. त्यामुळे सकाळी झाडांना पाणी घातलं गेलेलं नव्हतं. खत वगैरे घातलं आणि त्यानंतर मग सगळ्या झाडांना पाणी घालत आहे. सगळं काही झाल्यानंतर हा इतका सारा जो काही पसारा आहे ना तो होऊन जातो. काही काम काढलं म्हणजे त्याच्यामागे पसारा सुरूच आहे. तर झाडून वगैरे घेते आणि पूर्ण बाल्कनी क्लीन करून घेत आहे. एवढं सगळं करत करत संध्याकाळ कधी होऊन जाते ना, दिवस पुरत नाही अगदी कामांमध्ये. रात्रीच्या स्वयंपाकामध्ये मी इथे बीटरूटचे पराठे करायचे होते, त्यासाठी कणिक मळून ठेवलेली आहे आणि इथं ठेचा केलेला आहे. आपल्या शेंगदाणे वगैरे घालून हिरवी मिरची कोथिंबीर वगैरे सगळं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी देऊन झाल्यानंतर ठेचा बनवलेला आहे. आणि इथे बीटरूटचे पराठे केलेले होते. छान लागतात हे पराठे, मुलांना तर खूप जास्त आवडतात. पराठा म्हटला म्हणजे मुलांचं आवडीचंच असतं, मग तो बटाट्याचा असू द्या किंवा बीटरूटचा कुठलाही. बीट तर तसं घरात मुलं खायला नकोच म्हणतात, त्यामुळे अशा पद्धतीने नवीन नवीन काहीतरी त्यांना करून दिलं तर तेवढंच त्यांच्या पोटातही जातं किंवा खातात आवडीने बीटरूट. तर चला ताईंनो, मस्त छान अशा बीटरूटच्या पराठ्यासोबत मी माझा व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.